आणखीन एक मोठी बातमी येते। राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला असल्याचं कळतंय आणि फोनवरून पहलगाममधील हल्ल्यासंदर्भातली चर्चा केली असल्याची देखील माहिती मिळते। राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केलाय आणि फोनवरून जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि सरकार करत असलेल्या उपाययोजना राहुल गांधी यांनी जाणून घेतलेल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांनी फोनवरून चर्चा केली असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय अपडेट? लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे। या फोनवरून त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये जो पहलगाममध्ये हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये साधारणतः जी कारवाई सध्या भारत सरकारच्या वतीने सुरू आहे त्या संदर्भात देखील माहिती जाणून घेतली। सोबतच केंद्र सरकारच्या वतीने ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची देखील माहिती जाणून घेतली। सोबतच त्यांनी राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि जम्मू काश्मीरचे काँग्रेस अध्यक्ष तारिक कर्रा यांच्यासोबत देखील चर्चा केली आणि पीडित कुटुंबांना न्याय आणि संपूर्णपणे मदत करण्याच्या संदर्भात आवश्यकता असल्याची राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच हे कळतंय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी आदेश दिलेला आहे की या सगळ्या पर्यटकांना मदत करा आणि जे जे पर्यटक देशभरातून वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत त्यांना तिथे जाण्याकरता जी जी मदत करता येईल त्या प्रकारची सर्व मदत करावी अशा प्रकारच्या सूचना दिल्याची माहिती आहे। पण दरम्यानच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पहलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटक आसावरी जगदाळे यांनी आपल्यासोबत संवाद साधला। आसावरी जगदाळे यांच्या वडिलांवर गोळीबार करण्यात आला होता आणि यात त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला आणि हल्ल्यासंदर्भात त्यांनी शहांसोबत चर्चा केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक भयभीत झालेले आहेत आणि श्रीनगरहून पर्यटक परतले असल्याचं कळतंय। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक परतलेले आहेत। हमले के बाद जहां पर आज वादी भर में बंद की कॉल रखी गई है वही सयाह से वाबस्ता लोगों में नाराजगी पाई जा रही है क्योंकि भारी तादाद में जो सयाह है उन्होंने अपना दौरा कैंसिल किया है और वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। हम इस वक्त श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट के बाहर है। आप देखिए यहाँ पर क्योंकि जो टूरिस्ट है वो अपने घरों की ओर जा रहे हैं। ये देखिए क्योंकि टूरिस्ट काफी सारे टूरिस्ट यहाँ पर मौजूद थे और कई सारे ऐसे टूरिस्ट हैं जिन्होंने अपना जो टूर है वो कैंसिल किया है और अब वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। जिस तरह से आपको मालूम है पहलगाम में भारी तादाद से जो टूरिस्ट है वो निकल चुके हैं और यहाँ पर क्योंकि श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट पर सुबह से ही जो टूरिस्ट है उनका रश लगा हुआ है और कई सारे टूरिस्ट वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। जिस तरह से मैंने पहले ही कहा जहाँ पर जो कश्मीर भर में इस हमले की मजम्मत की जा रही है और बंद की कॉल रखी गई है वहीं पर सयाहत से वाबस्ता जो लोग हैं उनमें नाराजगी है। नाराजगी इसलिए क्योंकि काफी सारे टूरिस्ट वादी कश्मीर में मौजूद थे और मुख्तलिफ सयाहती मकामात पर जो टूरिस्ट है वो मौजूद थे, लेकिन अब ये टूरिस्ट आहिस्ता आहिस्ता अपने घरों की ओर लौट रहे हैं। श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट के बाहर ये देखिए क्योंकि लगातार आप देखिए जो टूरिस्ट है वो गाड़ियों में आ रहे हैं और अपने घरों की ओर वापस वो लौट रहे हैं। श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट पर सुबह से ही इस तरह का मंजर देखने को मिल रहा है और आहिस्ता आहिस्ता जो टूरिस्ट है और जिन्होंने अपना जो दौरा है वो कैंसिल किया है वो अब एयरपोर्ट की ओर जानिब रवाना है और वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। न्यूज़ 18 के लिए श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट से मैं आबिद हुसैन। तर श्रीनगरहून पर्यटक परतले असल्याचं पाहायला मिळतंय। बरेच पर्यटक हे पहलगामला जाणार होते, त्यांची पुढची ट्रिप पहलगाम होती, तिथे ते फिरायला जाणार होते। मात्र पहलगाममध्ये हा भ्याड हल्ला झाल्यानंतर हे पर्यटक भयभीत झालेले आहेत आणि ते श्रीनगरहूनच त्यांच्या घरी परतण्यासाठी निघालेले आहेत। ही तिकडचीच दृश्य आपण पाहतोय। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक आपल्या घरी परत असताना पाहायला मिळतात। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला दहशतवादी हल्ला झालेला आहे त्यामध्ये बऱ्याच पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर
जे पर्यटक पुन्हा किंवा पुढच्या काळात पहलगामला जाणार होते ते आता श्रीनगरहूनच आपल्या घरी परतत असताना पाहायला मिळत आहेत। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक आपल्या घरी परतत आहेत। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज परत येणार असल्याचं कळतंय। विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्याआधीच पहलगाममधून बाहेर पडला होता। पुण्यातून गेलेली 22 पर्यटक हे जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत। जम्मू काश्मीर ते मुंबई या विमानानं पुण्यातील 22 पर्यटक दुपारी मुंबईमध्ये येणार आहेत। जम्मू काश्मीर विमानतळावर असलेल्या या पर्यटकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, महाराष्ट्रातले बरेच पर्यटक हे पहलगामला गेले होते, काश्मीरला गेले होते, त्यामध्ये पुण्यातला देखील एक ग्रुप आहे, तो आता पुण्यामध्ये किंवा पुन्हा मुंबईमध्ये परतत असताना पाहायला मिळतोय, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतोय की या सगळ्या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाला। त्यापैकी 2 जे होते ते पुण्यातले होते, जगदाळे परिवारातला एक आणि दुसरा एक होता। पण दुसरा एक ग्रुप त्यांच्यासोबत जो खरं तर पहलगाम मध्ये पोहोचला होता, जम्मू काश्मीरमध्ये पोहोचला होता, तो विजय पारगे आणि इतर 22 जण जे आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेस हा सगळा भ्याड हल्ला झाला त्याच्या 1.5 तास आधी हल्ला झालेल्या लोकेशनवरती हे सगळे होते आणि ते पुढच्या ट्रिपसाठी पुढे गेल्यानंतर त्यांना 1.5 ते 1.25 तासानं ही बातमी आली की पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे। विजय पारगे आपल्याशी बोलताना असं म्हणाले की आम्ही ज्यावेळेस तिथं होतो तिथून पुढं 1.5 तासाच्या अंतरावरती आम्ही गेलो, 100 किलोमीटर आम्ही पहलगाम पासून पुढे आलो होतो आणि त्यानंतर तो हल्ला झालाय। असे एकूण 22 जण आहेत हे सगळे पुण्यातले पर्यटक। काही कर्वेनगर भागातले आहेत, काही हडपसर भागात आहेत, तर काही येरवडा भागात राहतात। हे जे पर्यटक आहेत ते आता जम्मू काश्मीर विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांना जी फ्लाईट आहे ती दुपारी 12ची फ्लाईट असल्याचं कळते। जम्मू काश्मीर ते थेट मुंबईत या सगळ्या पर्यटकांना आणलं जाणार आहे। महाराष्ट्रातलेच नव्हे तर पुण्यातले देखील अनेक पर्यटक आता हळूहळू जम्मू काश्मीर विमानतळावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी हे पर्यटक अडकलेले आहेत। नेमके किती पर्यटक महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसात या सगळ्या परिसरात गेले होते त्याचा ऑफिशियली आकडा देखील आता हळूहळू समोर यायला लागलाय। त्यामध्येच एकूण 6 जणांचा मृत्यू आहे, 2 जण पुण्यातले आहेत। तर विजय पारगेंसोबत जे 22 जण गेले होते ते आता त्या काश्मीर विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि दुपारी 12च्या आसपास त्यांची मुंबईसाठी जम्मू काश्मीर विमानतळावरनं फ्लाईट आहे। तर त्यांच्या म्हणण्यानुसार ते आता सुखरूप आहेत सगळे 22 जण। दुसरीकडे रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांचा देखील परिवार तिथं आहे, त्यांच्याशी देखील आपण बोललो आहोत, ते देखील सुखरूप आहेत, ते देखील संध्याकाळी जे आहेत ते येतील। आणि दुसरं ठीक आहे अभिजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचं नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्यांना केलं होतं आणि या हल्ल्यात सुमारे 6 दहशतवादी सहभागी होते। या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या आणि दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग, पुलवामा आणि शोपियान या भागात सुरक्षा दलांचं ऑपरेशन सुरूच आहे। गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे तथ्य समोर आलेले आहेत आणि त्याचसोबत उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांमध्ये किमान एका परदेशी दहशतवाद्याचा देखील समावेश होता। हे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांसह एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आधुनिक उपकरणं देखील सज्ज असल्याचं उघड झालंय। या दहशतवाद्यांनी कदाचित या भागाची रेकी देखील केली असेल अशी देखील माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, पाकिस्तानी दहशतवाद्यांकडूनच हा हल्ला झाला असल्याचं आता समोर येतंय। त्यांच्याकडे AK-47 सारख्या रायफल होत्या। आता सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे, काय काय समोर आलेलं आहे? जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याचं नेतृत्व एका पाकिस्तानी दहशतवाद्याने केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे। सोबतच या सर्व दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफली होत्या ज्या अत्याधुनिक रायफली मानल्या जातात। सोबतच सुरक्षा यंत्रणांकडे असलेले जे सोबतच जे शस्त्र असतात त्या धर्तीवर शस्त्र त्यांच्याकडे असतात। सोबतच जर बघितलं त्यांच्याकडे या संपूर्ण हल्ल्यामध्ये अर्ध्या डझनपेक्षा जास्त साधारणतः दहशतवादी सहभागी होते। हे सगळे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रासोबतच त्यांनी प्रशिक्षण देखील घेऊन आलेले असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे भारत सरकारच्या वतीनं भारतीय लष्कर आणि त्यानंतर निमलष्करी दल आणि सोबतच जर बघितलं जम्मू काश्मीर पोलिसांनी आता ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि नुकतीच माहिती अशी आलेली आहे की उरीच्या दहशतवादी
पूर्वीच्या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत सध्या चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. हेच ती दहशतवादी आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, पण उरीमध्ये सध्या हे कळतंय की उरीमध्ये दहशतवाद्यांसोबत सध्या चकमक सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पूर्वी या दहशतवाद्यांनी संपूर्ण परिसराची रेकी केली होती, त्यात अनेक स्थानिकांचा सहभाग होता अशी ही माहिती पुढे आली. त्यामुळे आता या संदर्भात कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. आणि सोबतच जर बघितलं आपण ते या दहशतवाद्यांना लवकरात लवकर यमदस्नी पाठवण्याचा प्रयत्न देखील भारतीय लष्कराचा असेल. स्टुडिओ प्रशांत, असेच सोबत रहा. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी येते.